नमस्कार. इनेक्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मागील 2 व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट 2024 एकूण किती विद्यार्थी क्वालिफाय होतील ते बघितलं. जवळपास 7,000 विद्यार्थी क्वालिफाय होतील हे आपल्याला समजलेलं आहे. त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्यांचं कॅटेगरीनुसार डिस्ट्रीब्युशन कसं असणार ते आपण बघितलेलं आहे. आता सब्जेक्ट वाईज स्लॉट्स कसे फाइंड आउट करतात त्याच्याविषयी आपण चर्चा करूया. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्याच्यावरून आपण किती विद्यार्थी क्वालिफाय होतील ते एक्झॅक्टली नंबर काढू शकतो आणि त्याच्यामुळेच कॅटेगरीनुसार किती विद्यार्थी क्वालिफाय होतील ते पण आपण एक्झॅक्टली नंबर काढू शकतो. मागील 2 व्हिडिओमध्ये आपण जे नंबर कॅल्क्युलेट केलेले आहेत तेवढेच विद्यार्थी क्वालिफाय होतील. जेव्हा तुम्ही रिझल्ट लागेल तर तुम्ही क्रॉस व्हेरीफाय पण करू शकता. त्याच्यामध्ये थोडंसं एक 20-30 विद्यार्थी 50 विद्यार्थी इकडे तिकडे होऊ शकतात, कारण काही नंबर आपल्याकडे एक्झॅक्ट नाही. म्हणजे किती विद्यार्थ्यांना कॉमन मार्क येतील ते आपल्याला आता एक्झॅक्टली सांगता येत नाही. पण जो नंबर आपण कॅल्क्युलेट केलेला आहे त्याच्या जवळपासच तो नंबर असणार हे 100%. आता कुठल्या विषयामध्ये किती विद्यार्थी क्वालिफाय होतील ते आपण एक्झॅक्टली फाइंड आउट करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की एक्झॅक्टली फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काही डेटा लागतो. तो डेटा आपल्याजवळ नाही. पण नेमका कुठला फॉर्म्युला यूज केला जातो त्याच्याविषयी आपण चर्चा करू आणि एक अंदाजे आपण नंबर फाइंड आउट करण्याचा पण प्रयत्न करू. आता सब्जेक्ट वाईज जेव्हा स्लॉट्स ठरतात तेव्हा मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा महत्त्वाचा असतो. याच्यानुसारच समोर कॅल्क्युलेशन केलं जातं. आता मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया नेमका काय आहे ते पहिल्यांदा आपण समजून घेऊ. जेव्हा आपण महाराष्ट्र सेट परीक्षा देतो ती परीक्षा क्वालिफाय होण्यासाठी आपल्याला एक मिनिमम क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो. जर आपल्याला त्या मिनिमम क्रायटेरियापेक्षा कमी मार्क असतील तर आपण महाराष्ट्र सेट क्वालिफाय होऊ शकत नाही. महाराष्ट्र सेट क्वालिफाय होण्यासाठी आपल्याला मिनिमम क्रायटेरिया एवढे किंवा मिनिमम क्रायटेरियापेक्षा जास्त मार्क असणं बंधनकारक आहे. तर मिनिमम क्रायटेरिया काय आहे, तर जर आपण ओपन EWS ह्या कॅटेगरीमध्ये आहोत तर आपल्याला 40% मार्क घेणं बंधनकारक आहे. 40% मार्क्स म्हणजे आपल्याला 120 किंवा 120पेक्षा जास्त मार्क असणे बंधनकारक आहे. आणि जर आपण रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये आहोत, OBC SC ST जेवढ्या काही रिझर्व्ड कॅटेगरी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 35% मार्क असणं बंधनकारक आहे. 35% मार्क म्हणजे 105 मार्क. म्हणजेच जर तुम्ही ओपन EWS मधून असाल तर तुम्हाला 120पेक्षा जास्त मार्क असणे बंधनकारक आहे. आणि जर तुम्ही रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये असाल तर 105 किंवा 105पेक्षा जास्त मार्क असणे बंधनकारक आहे. जर तुम्हाला एवढे मार्क असतील तर तुम्ही मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल करता असं म्हणता येतं. आता आपण प्रत्येक सब्जेक्टसाठी जो स्लॉट्स काढला जातो तो कशा पद्धतीने काढला जातो त्याचा फॉर्म्युला बघूया. तर नंबर ऑफ क्वालिफाईंग स्लॉट्स फॉर अ सब्जेक्ट अंडर जनरल कॅटेगरी, म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या सब्जेक्टसाठी जनरल कॅटेगरीमध्ये किती स्लॉट्स काढायचे त्याचा फॉर्म्युला आता तुम्ही बघू शकता. फॉर्म्युला अशा प्रकारे आहे. नंबर ऑफ कॅन्डिडेट हू फुलफिल मिनिमम इलिजिबिलिटी इन दॅट सब्जेक्ट अंडर जनरल कॅटेगरी इंटू number of slots available under general category divided by total number of candidate who fulfill minimum eligibility in all subject under general category. अशा प्रकारचा हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला तुम्हाला व्यवस्थितपणे समजावं त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला मॅथमॅटिकल सायन्स या विषयामध्ये OBC कॅटेगरीमध्ये किती विद्यार्थ्यांना क्वालिफाय करायचं आहे हे ठरवायचं आहे. ओके, मॅथमॅटिकल सायन्स OBC कॅटेगरी या विषयाचे किती विद्यार्थी क्वालिफाय होतील हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम काय लागणार की मॅथमॅटिकल सायन्स या विषयामध्ये OBC कॅटेगरीचे किती विद्यार्थी मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल करतात. आता OBC कॅटेगरीसाठी मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे काय, 105 किंवा 105पेक्षा जास्त मार्क. म्हणजेच मॅथमॅटिकल सायन्स या विषयामध्ये OBC कॅटेगरीच्या
किती विद्यार्थ्यांना 105पेक्षा जास्त मार्क्स आहेत हे आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागणार आहे. त्यानंतर इंटू नंबर ऑफ स्लॉट्स अवेलेबल अंडर OBC कॅटेगरी. आपल्याला OBC या कॅटेगरीसाठी आपल्याकडे एकूण किती स्लॉट्स अवेलेबल आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये ते बघितलेलं आहे. आपल्याकडे टोटल 7000 स्लॉट आहेत आणि OBCला 19% रिझर्वेशन असल्यामुळे 7000चे जर आपण 19% काढले तर आपल्याला 1330 मिळतात. म्हणजे OBC कॅटेगरीसाठी आपल्याकडे आता 1330 स्लॉट्स आहेत. त्याच्यानंतर आपल्याला एक तिसरा डेटा लागतो. त्याच्यानं आपल्याला याला डिवाईड करावं लागतं. तो तिसरा डेटा म्हणजे OBC कॅटेगरीचे एकूण किती विद्यार्थी आहेत सर्व विषयांमध्ये जे मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्ण करतात. बघा, आपण मॅथमॅटिकल सायन्ससाठी जरी कॅल्क्युलेट करत असलो तरी याच्यामध्ये सुद्धा बाकी सब्जेक्टचा पण रोल असतो. म्हणजे आपल्याकडे ज्या 32 विषयामध्ये परीक्षा होते त्या 32ही विषयांमध्ये OBC कॅटेगरीचे किती विद्यार्थी आहेत ज्यांना 105पेक्षा जास्त मार्क आहेत हा पण डेटा आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो. आता फॉर एक्झाम्पलसाठीच नंबर ऑफ स्टुडंट फुलफिल मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया इन मॅथमॅटिकल सायन्स इन OBC कॅटेगरी फॉर एक्झाम्पल 640 आहेत. हे 640 मी काय घेतले तर हे एक अंदाजे घेतलेले आहेत, कारण की हा डेटा आपल्याकडे नाही. पण आपण असं कन्सिडर केलेलं आहे की OBC कॅटेगरीमध्ये मॅथमॅटिकल सायन्स या विषयामध्ये OBC कॅटेगरीचे 640 विद्यार्थी आहेत ज्यांना 105पेक्षा जास्त मार्क आहेत. त्याच्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट फुलफिल मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया इन ऑल सब्जेक्ट इन OBC कॅटेगरी, त्याला आपण 5000 कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे जे 32 विषयामध्ये सेट परीक्षा होते त्या 32ही विषयांमध्ये OBC कॅटेगरीचे 5000 असे विद्यार्थी आहेत ज्यांना 105पेक्षा जास्त मार्क आहेत. आता हे जे नंबर आहेत 5000 आणि 640 हे आता आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही. तुम्हाला जस्ट हा फॉर्म्युला समजावं त्यासाठी मी एक अंदाजे काही नंबर घेतलेले आहेत आणि ते कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत. कारण जेव्हापर्यंत विद्यार्थ्यांचा स्कोर आपल्याला माहीत होत नाही तेव्हापर्यंत आपण हे काउंट करू शकत नाही. त्याच्यानंतर जी थर्ड गोष्ट आहे नंबर ऑफ स्लॉट्स अवेलेबल अंडर OBC कॅटेगरी, ते आपल्याकडे आहेत. म्हणजे 7000चे आपण 19% काढल्यानंतर आपल्याला 1330 मिळाले होते. म्हणजे OBC कॅटेगरीसाठी 1330 स्लॉट्स आहेत. आता ह्या तीनही गोष्टी आपल्याकडे आहेत. आता ह्या तीनही गोष्टी जर आपण फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केलं तर आपल्याला 640 गुणिला 1330 भागिला 5000 केल्यानंतर 170 हा नंबर मिळतो. म्हणजेच मॅथमॅटिकल सायन्स या विषयामध्ये OBC कॅटेगरीमध्ये 170 स्लॉट्स आहेत. म्हणजेच 170 विद्यार्थी मॅथमॅटिकल सायन्स या विषयात OBC कॅटेगरीच्या अंदर क्वालिफाय होऊ शकतात. तो हे स्लॉट कशा पद्धतीने ठरतात हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नव्हतं. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की ते प्रत्येक विषयाचे 6% घेतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की 32 विषय आहेत तर 32ने डिवाईड करायचं आणि प्रत्येक विषयाला तसे स्लॉट द्यायचं. अशा पद्धतीने ते होत नाही. आता आपण जो फॉर्म्युला डिस्कस केला ह्या फॉर्म्युल्याचा वापर करूनच ते स्लॉट ठरतात. त्याच्यामध्ये ज्या विषयामध्ये जेवढे जास्त विद्यार्थी मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल करतील तेवढे जास्त स्लॉट्स त्या सब्जेक्टला मिळतं. ह्या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की हा फॉर्म्युला कशा प्रकारे वापरतात ते तुम्हाला थोडी आयडिया यावी. कारण या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण एक्झॅक्टली स्लॉट्स फाइंड आउट करू शकत नाही, कारण आपल्याकडे डेटा नाही. म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये 3 गोष्टी आहेत, त्या 3पैकी एकच गोष्ट आपल्याकडे आहे ती म्हणजे प्रत्येक कॅटेगरीसाठी किती स्लॉट्स आहेत. आता त्या कॅटेगरीमध्ये मिनिमम इलिजिबिलिटी फुलफिल करणारे किती विद्यार्थी आहेत ते आपण गेस करू शकत नाही, कारण तो डेटाच आपल्याजवळ नाही आणि विद्यापीठाने तो दिलेला पण नाही. जेव्हापर्यंत रिझल्ट येईल तेव्हाच तो डेटा आपल्याला माहीत होईल. त्यामुळे आपण प्रत्येक सब्जेक्टमध्ये किती विद्यार्थी क्वालिफाय होतील ते एक्झॅक्टली आता सांगू शकत नाही. परंतु जर तुम्हाला एक आयडिया हवी असेल तर प्रिव्हियस इयरमध्ये जी परीक्षा झालेली आहे त्यामध्ये फॉर एक्झाम्पल 2023मध्ये तुमच्या सब्जेक्टमध्ये तुमच्या कॅटेगरीमध्ये किती विद्यार्थी क्वालिफाय झाले आहेत तो डेटा तुम्ही साईटवरून वेबसाईटवरून
उपलब्ध करून घेऊ शकता. मला पॉसिबल झालं तर मी पण तो डेटा तुम्हाला उपलब्ध करून देईन. मला एक आयडिया येईल की तुमच्या सब्जेक्टमध्ये आणि कॅटेगरीमध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत, त्याची एक तुम्हाला आयडिया त्याच्यामधून येऊ शकते. इनेक्स अकॅडमीला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद.